नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, मी ऋतुजा भावसार तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता उन्हाळ्याचा सीझन आहे आणि काहीतरी थंड थंड खाण्याचं पिण्याचं नक्कीच तुमचं पण मन करत असेल, त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे खूप सुंदर आणि इझी टेस्टी असं कैरीचं पन्ह। तर हे बघा आमच्या झाडाच्या कैरीचं पन्ह खूप इझी आणि खूप टेस्टी आणि खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर मग माझ्या व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि तुम्ही पण ट्राय करून मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की कैरीचं पन्ह तुमच्या घरात सगळ्यांना आवडलं का आणि कसं झालं। मी 2 मोठ्या कैरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि जिथे कैरीला चीक असतं ना वरच्या साईडला, तर तो भाग कापून टाकायचा आणि मी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे। तर दोघं पण कैरी टाकून मी 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि गूळ पण सोबतच कुकरमध्ये टाकून देणार आहे। माझं गुळाचं प्रमाण हे 1 कैरी एवढं असणार आहे। हा गुळ इथे जास्त दिसतोय पण मी तो जरा कापून चाकूने कापून तो कुकरमध्ये टाकून देणार आहे, म्हणजे एकाच वेळेस गूळ पण एकजीव होऊन जातो आणि छान विरघळून जातो। तुम्ही किसू पण शकतात गूळ किंवा चाकूने पण कापू शकतात। 3 ते 4 शिट्टी झाल्यावर मी गॅस बंद करून दिला आणि कुकर थंड झाल्यावर सगळी वाफ निघाल्यावर मी कैरी काढल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात की कैरी अगदी संपूर्णपणे जशाच्या तशा आहेत, म्हणजे नरम झाल्या आहेत त्या, पण असं गाळ नाही झाला। तर मग आता आपण ह्या कैरींना कापून घेऊ आणि जसं आंब्याचा आपण रस काढताना कसं साल काढून घेतो आणि मग सगळा गर काढतो आणि जशी कैरीची कोय सगळी संपूर्ण बाहेर निघणार, म्हणजे सुरीने सगळं त्याचा गर काढून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने मी पन्हसाठी गर काढणार आहे। पण समजा तुमच्याकडून जर कधी जास्तच शिट्टी झाल्या तर घाबरायचं नाही। जर सगळा कैरीचा पूर्ण गाळ झाला, तुम्ही तसंच जितके तुमच्या हाताला जितके पण सालटे लागतात ना तेवढे काढून टाकायचे आणि बाकीचा जो गर असतो ना गुळाच्या पाण्यामधला, तो मिक्सरमध्ये फक्त फिरवून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकतात की पातेल्यामध्ये गूळ आणि गर आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी कैरीचा गर काढलेला आहे। तर आपण तो गर पातेल्यामध्ये टाकून देऊ आणि समजा जर कधी साल आणि कोयला अजून जास्त गर म्हणजे पल्प लागलेला असेल तर तुम्ही त्यात थोडं पाणी टाकून ते पाणी तुम्ही पन्हसाठी यूज करू शकतात। आता आपला पल्प एकदम रेडी आहे आणि आता मी काय करणार आहे, मिक्सरमध्ये पल्पला छान असं बारीक एकजीव करून घेणार आहे। म्हणजे मिक्सरमध्ये थोडा थोडा पल्प घ्यायचा, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याचं जे टेक्स्चर असतं ना ते एकदम छान असं प्लेन आणि चिकन म्हणजे स्मूथ लागतं। आणि समजा कधी थोड्या गुठळ्या पण राहिल्यात ना गरच्या तरीसुद्धा ते असू द्याव्यात। जास्तच एकदम प्लेन जर टेक्स्चर असलं ना तर ते सरबतसारखं लागणार। जर पन्ह हवं आहे तर पन्ह म्हणजे थोडं सरबत पण आणि त्यामध्ये थोडंसं तुम्हाला कैरीचं गर पण मिळायला हवा तर खूप छान टेस्टी लागतं। आणि थोडं आंबट गोड असायला हवं, ते एकदम गोडही नको आणि अगदी आंबटही नको। तर मी आता चवीप्रमाणे मीठही ॲड केलेलं आहे आणि थोडं मी काळं मीठ ॲड करते, अगदी चिमूटभर। तर तुम्ही बघू शकतात आणि आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ते तुम्ही स्टोअर करू शकतात आणि तुम्ही पोटालाही थंड करणार आणि मनालाही अगदी तृप्त करणारं असं हे कैरीचं पन्ह आहे। आणि जर तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही त्यांना सरबत म्हणून कैरीचं पन्ह पण सर्व करू शकता आणि ते नक्कीच खुश होणार। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग आणि कैरीच्या पन्हाची रेसिपी, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि तुमच्या लाईक्स, कमेंट्स आणि सपोर्टमुळे मला एनकरेजमेंट मिळते आणि मोटिवेशन मिळाल्यामुळे मी तुमच्यासाठी खूप छान छान व्लॉग्स घेऊन येत राहणार आहे। तर परत एकदा नवीन व्लॉगमध्ये भेटूया। आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते, तोपर्यंत खुश आणि स्वस्त राहा। मग पुन्हा एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये। हर हर महादेव।